पंढरपूर नगर परिषदेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 12 मधून एका उच्च शिक्षित उमेदवाराने उडी घेतलीये। राजसिंह डुबल असं त्याचं नाव असून पंढरपुरातील इसबावीतील असलेल्या कंडरे रेसिडेन्सी मध्ये त्याचं आयटी क्षेत्रातील कार्यालय आहे। त्यांना बॅटरीचे चिन्ह मिळाले असून त्यांच्या उमेदवारीबाबत आणि एकूणच मतदारांच्या प्रतिसादाबाबत त्यांच्या नातेवाईकांशी पंढरपूर लाईव्हने विचारणा केली असता त्यांनी व्यक्त केलेल्या भावना बरंच काही सांगून गेल्या। बघा नेमकं ते काय म्हणालेत। प्रभाग क्रमांक 12 मधून तुमचे कुटुंबातील सदस्य राजसिंह डुबल साहेब उभे आहेत, अपक्ष म्हणून उभे आहेत। पंढरपूर लाईव्हवर आम्ही वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध केल्या, त्यांचं व्हिजनही प्रसिद्ध केलं, लोकांना ते आवडू लागले। परंतु काही जणांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की ती इथले स्थानिक आहेत। पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि या संदर्भामध्ये जरा स्पष्टीकरण। मी अंकुश रामचंद्र डुबल, आमच्या कुटुंबातीलच राजसिंह सत्यवान डुबल हे वार्ड क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार आहेत। यापूर्वी अर्ज भरण्यापूर्वी आमच्या सर्व कुटुंबातून चर्चा झाली आणि सर्व कुटुंबात चर्चा झाल्यानंतर असा निर्णय झाला की उभा राहायचं। ह्याची इच्छा होती उभा राहायची, पण त्याने आम्हा सर्व कुटुंबाला विचारलं की माझी इच्छा आहे, समाजकार्य करायची माझी इच्छा आहे। एकंदरीत हे मला इथलं वातावरण बघून मी बाहेर ते अमेरिकेत होते, त्याच्यानंतर हिंजवडीला कंपनी ते चालवत होते, हिंजवडीतून इथं पंढरपूरला कंपनी आली। ते विचार करून त्याने हां शिक्षित मंडळी राजकारणापासून 4 हात लांबच राहतात असा आमचाही अनुभव आहे आणि आजपर्यंतच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीनं कुणी आलेलं नाही। नेमकं डुबल साहेबांना का जाणवलं की आपण या निवडणूक रणांगणामध्ये उतरावं आणि जनतेसमोर जावं? कंडरे रेसिडेन्सी म्हणून आहे, त्या भागात गेली 5 ते 6 वर्षापासून त्यांची कंपनी इथं चालू आहे। त्या कंपनीमध्ये इथं ऑफिसमध्ये म्हणजे कंडरे रेसिडेन्सीमध्ये 30 ते 40 इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर महिला आणि पुरुष इथं काम करतात आणि बाकीचे काय वर्क फ्रॉम होम म्हणजे पूर्ण देशभर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वर्क फ्रॉम होम काही इंजिनियर काम करतात। मग असं करत असताना त्यांना एकंदरीत झालं की ते बाकीच्या ठिकाणी एवढं स्टँडर्ड आहे आणि पंढरपूरला एवढा मोठा निधी येऊनसुद्धा इथं रस्ते, लाईट, पाणी किंवा बाकीच्या सुविधा आणि धूळ ह्याचं त्यामुळं त्याने आणि यापूर्वीपासून ते पर्यावरण एक ग्रुप आहे पंढरपूरला, त्यामध्ये ते सक्रिय आहेत। त्यामुळे त्यांना वाटलं की बाबा ह्यातमध्ये आपण सुधारणा करू शकतो। बरं, आपण एवढं माहीत असताना ह्या नवीन पिढीला आपण दिशा देणं गरजेचं आहे, ह्या उद्देशाने त्याने यामध्ये अपेक्षा उमेदवारी दाखल केलेली आहे। पर्यावरण ग्रुपचं कार्य काय होतं त्यांचं? ते एकत्रित वेगवेगळ्या ग्रीनरी ह्या अशा वेगळ्या पद्धतीचा तो मोठा पंढरपूरला ग्रुप आहे, तो कार्यरत आहे। काम काय करतात? झाडं लावणं, पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं शक्य असेल तिथं झाडं लावणं, स्वच्छता साफसफाई ठेवणं हा करतात तिथं। आता त्यांनी वेगवेगळे विजन सांगितलेले आहेत, ती लोकांना पटवी लागलेली आहेत, परंतु कुठंतरी निवडणूक काळामध्ये पैशाचा बाजार होतो किंवा समोर प्रस्थापित उमेदवारसुद्धा आहेत, पक्षाचे आहेत, आघाड्यांचे आहेत, यांचं तुम्हाला कितपत आव्हान वाटते त्यांच्यासमोर? सुरुवातीला वाटत होतं आव्हान, परंतु ज्यावेळेस आम्ही होम टू होम म्हणजे जवळजवळ आम्ही 90% सगळं प्रत्येक घरात आमचे व्हिजिट झाले आणि राहिलेले 10% आता हे 2 दिवसात होत आहेत। जिथं जिथं आम्ही जाऊ तिथं हे आस्थेनं त्यांची विचारपूस करतायत आणि त्यांना एक असं दिसतं की बाबा हे जे उच्च शिक्षित उमेदवार कधी कुणी आलेले नाहीत आणि तुम्ही राहतायत। आणि त्यांनी एकच सांगितलं, मला काही तिथं नगरपालिकेत जाऊन कुठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे नाहीत, कुठं मला ठेकेदारी करायची नाही। त्यामुळे माझी उमेदवारी फक्त ह्या भागाचा विकास आणि नवीन पिढीला दिशा देणं अशा पद्धतीनं त्याने एक त्यांचा जाहीरनामाही तयार केला आहे की ज्यात हे मुद्दे बरेचसे कव्हर केलेले आहेत आणि ही लोकांना भावायला लागले। आणि अशातून लोक म्हणतात की बाबा आम्ही वेळ देऊ शकत नाही उच्च शिक्षित असून, पण तुम्ही वेळ देताय तर आम्हाला तुमचा पूर्ण पाठिंबा राहील। तर आज अशी परिस्थिती आहे की आम्ही निवडून येईल, राजसिंह डुबल निवडून येणार ह्याची 100% खात्री झालेली आहे। नाही, माझा प्रश्न तो होता की अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळं मतदारांचा कौल मिळेल का? 100%, कारण यापूर्वीचे जे उमेदवार होते ते सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले होते, आघाडी आणि पक्ष सोडून निवडून आलेले होते आणि अशाच पद्धतीने यावेळेची या ठिकाणी अपक्ष जे आहे 100% निवडून येणार।
हे राजसिंह डुबलच येणार निवडून. आणि तुमचं कुटुंब उच्च विद्याविभूषित आहे, हां. उच्च शिक्षित आहे. सहसा उच्च शिक्षित मंडळी राजकारणापासून 4 हात लांब असतात, परंतु तुमच्या कुटुंबातील राजसिंह डुबल सरांनी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या रणांगणामध्ये उतरायचं ठरवलं आहे. नेमकं त्यांचं काय कशामुळं निवडणुकीत उतरले? माझं नाव प्रीती डुबल, माझे दीर आहेत ते. खरं तर एका माणसाने जे सिद्ध करायचं असतं आयुष्यात, म्हणजे ॲकॅडमिक्स असेल काय असेल ते सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर पंढरपूरमध्ये त्यांचे तेव्हासुद्धा बॅनर लागले होते जेव्हा 10वी-12वीमध्ये त्यांना खूप जास्त मार्क मिळाले होते, 95% मिळाले होते. मग नंतर अमेरिकेत जाऊन स्वतःला सिद्ध केलं, एक कंपनी स्थापन केली आणि इथे जे बेरोजगारी किंवा इथून लोक जे मायग्रेट होतात, पुण्यात जातात, मुंबईत जातात, त्याच्याऐवजी इथंच राहून त्यांनी रोजगार दिला आहे. कारण इंजिनियर झाला मुलगा की त्याला पंढरपूरमध्ये कुठली अपॉर्च्युनिटी भेटत नाही, ती त्यांनी उपलब्ध करून दिली. मग एवढं सगळं स्वतःला सिद्ध केलेल्या माणसांनी का नाही राजकारणात यावं? जर का राजकारणात बदल आणायचा आहे तर चांगल्या लोकांनी यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पंढरपूरचं नशीब नाही बदलणार. आणि ते व्हिजन घेऊनच ते आलेले आहेत. आणि जसं जसं आम्ही फिरतोय तसं आम्हाला जाणवतोय की त्यांना खूप चांगला भरघोस प्रतिसाद मिळतोय. का मिळतोय तर लोकांच्या मनात जी भावना आहे तीच लोकांना समोरून रिफ्लेक्ट होतीये, तीच दिसतीये, त्यामुळं रिस्पॉन्स तसा मिळतोय. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की लोकांच्या मनातला हाच उमेदवार आहे. आता तुम्ही फिरताना लोकांच्या म्हणजे प्रतिक्रिया काय येत आहेत नेमक्या? कारण का जसं तुम्ही म्हणाले की उच्च शिक्षित लोक येत नाहीत, का येत नाहीत? कारण सगळा बाजार चालू आहे. पण अशा प्रकारांनी तिथूनच सुरुवात होती. तर असं नाही आहे की पैसे वाटल्यावरच लोक मतं देतात. हे सिद्ध करायला आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे आणि ते इथेच जन्म झालेला आहे. असं नाही की ते बाहेरून आलेत इथं. त्यामुळे इथल्या ज्या समस्या आहेत, इथले जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे त्यांना माहिती आहेत आणि तेच मुळासकट काढायला लागतात. ते मुळासकट काढण्यासाठी ते ह्याच्यामध्ये आलेत आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे. त्याचबरोबर सगळ्या ह्या भागात जिथे जिथे आम्ही फिरतोय तिथे तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. पंढरपूर लाईव्हवर आपण त्यांचं व्हिजन सांगितलं होतं, त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. हां. मोठ्या प्रमाणात त्याचा ओघ आहे. हं. लोकांना त्यांचं व्हिजनही पटू लागले आणि बऱ्यापैकी प्रभागामध्ये त्यांचं नाव आता पोचलं. तर या प्रभागातील मतदारांना काय आव्हान करायचं? मी हेच सांगेन की एक जो सक्षमपणे स्वतःला सगळीकडे सिद्ध केलेला उमेदवार आला आहे. असं नाही की राजकारण ही फक्त अशिक्षित किंवा ज्यांच्याकडं खूप पैसे आहेत, जे लोकांना पैसे वाटतात त्यांची मक्तेदारी आहे. ज्यांनी स्वतःला दुसरीकडे सक्सेसफुल सिद्ध केलं, यशस्वी झाला आहे, तो इथे पण का नाही होऊ शकत? तर तुम्ही एक पाठिंबा द्या, त्यांना एक चान्स द्या आणि मग त्याच्याशिवाय जे त्यांचं व्हिजन आहे की पंढरपूरचं सगळं जे परिवर्तन त्याच्याशिवाय होणार नाही. जे उमेदवार आहेत माझे दीर राजसिंह सत्यवान डुबल, त्यांचं चिन्ह आहे टॉर्च बॅटरी. तर त्याच्यावर शिक्का मारून सगळ्यांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करा. मग पंढरपूरचं पण त्यांचं जे पंढरपूरकरांसाठी व्हिजन आहे ते तेव्हाच येईल आणि एक चान्स एका चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला द्या, म्हणजे आपलं सगळ्यांचंच नशीब बदलेल.